अहिल्यानगरमधील सुपा, पारनेर, बेलवंडी आणि MIDC हद्दीत दरोड्याचे गुन्हे करणारी टोळी निष्पन्न करत 2 आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले, तर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। 25 जानेवारी रोजी रात्री 2च्या सुमारास फिर्यादी योगेश शेरकर राहणार सोबलेवाडी, पठारवस्ती, तालुका पारनेर यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपितांनी प्रवेश करीत फिर्यादी आणि त्यांच्या आईस मारहाण केली। तसेच घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोटरसायकल जबरदस्तीनं चोरून नेली। याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान ताब्यातील आरोपी सिद्धेश काळे याच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीची TVS कंपनीची मोटरसायकल, तर आरोपी श्रीहरी चव्हाण याच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीची डिलक्स कंपनीची मोटरसायकल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून पारनेर, भिंगार कॅम्प, सुपा, बेलवंडी आणि MIDC पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची पडताळणी करून 6 गुन्हे उघडकीस आणले। ताब्यातील इस्मांना गुन्ह्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने महिला काजल भोसले हिनं विक्री केले असल्याचं सांगितले। तर ताब्यात घेतलेल्या या आरोपींना पारनेर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी पारनेर पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण उपविभाग संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे।